महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी कामगार भरतीसाठी केला संप। रायगड ओव्ही न्यूज। दिनांक मार्च 20। बाकी उद्योगातील व बँक ऑफ महाराष्ट्र मधील बहुसंख्य असलेली संघटना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने आपल्या प्रमुख 7 न्याय मागण्यासाठी 20 मार्च 2025 ला संप यशस्वी केला। या संपात बँकेच्या 2500 शाखेतील व 51 झोनमधील सर्व सभासदांनी उत्साहाने सहभाग घेतला। याप्रसंगी मुंबई येथे बँकेच्या समोर उपस्थित राहून घोषणा देऊन बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले। या प्रसंगी AIBAचे वरिष्ठ नेते देविदास तुळजापूरकर, ललिता जोशी, बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन मुंबईचे अध्यक्ष अरविंद मोरे, जनरल सेक्रेटरी सुधीर पाटील, संघटन सचिव पांडुरंग भोगले, महिला पदाधिकारी शीतल पलांडे, दिशा घाग आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी देविदास तुळजापूरकर म्हणाले की मार्च 20 हा क्रांतिकारी दिवस आहे। याच दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मूलभूत हक्कासाठी महाड येथे पाण्यासाठी सत्याग्रह केला। याच दिवशी महाबँकेतील कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी लढा देत आहे। बँकेत कर्मचारी कमी असल्याने ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे असे सांगितले व चांगल्या ग्राहक सेवेसाठी बँकेत कर्मचारी असणे आवश्यक आहे असे ते म्हणाले। याला सर्वांचा पाठिंबा मिळून संप यशस्वी झाला असे सांगितले। याप्रसंगी जनरल सेक्रेटरी सुधीर पाटील यांनी 7 प्रमुख मागण्याबद्दल सविस्तर माहिती दिली। हा लढा बँकेतील कामगार भरतीसाठी आहे असे आवर्जून सांगितले। महिला नेते ललिता जोशी यांनी सांगितले की आज हॅपी डे आहे, परंतु बँक कर्मचारी मात्र हॅपी नाहीत। बँकेत हॅपीनेस निर्माण व्हावा या न्याय मागण्यासाठी कर्मचारी लढा देत आहे असे सांगितले व संपला पाठिंबा देऊन शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी अध्यक्ष अरविंद मोरे यांनी सांगितले की हा लढा शोषणाच्या विरुद्ध आहे। कर्मचाऱ्यांना बँकेत उशिरापर्यंत सुट्टीच्या दिवशी काम करावं लागत हे खऱ्या अर्थाने शोषण आहे। या शोषणाचा विरुद्धच संप आहे। याप्रसंगी शीतल पलांडे, दिशा घाग आणि पांडुरंग भोगले यांनी आपले विचार मांडले। संप यशस्वी करण्यासाठी दिनेश उगले, भूषण मांजलकर, केदार आमरे, केदार म्हात्रे, प्रदीप पोकळे, अभिषेक परब, सिसिलिया लोपेज आदींनी अथक परिश्रम घेतले। विस्तारामध्ये आपले जनरल सेक्रेटरी सुधीर पाटील यांनी आज इथे आपलं मनोगत व्यक्त केलेले आहे। आपल्याला सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो की AIBAचे वरिष्ठ नेते कॉम्रेड देविदास तुळजापूरकर जी आज इथे उपस्थित आहेत, तसेच AIBAचे वरिष्ठ नेते ललिता जोशी मॅडम सुद्धा आज इथे उपस्थित आहेत। मी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन मुंबईच्या तर्फे त्यांचं इथे हार्दिक स्वागत करतो। तसेच आपल्या स्ट्राईकला संपामध्ये ते सहभागी नसले तरी केवळ आज बँक ऑफ महाराष्ट्राचा स्ट्राईक आहे, तर BNBचे कॉम्रेड आज इथे उपस्थित आहेत, तर त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष येऊन आपल्याला सपोर्ट दिलेला आहे, तर त्यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। AIBA जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, AIBA जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, AIBA राइट पाथ राइट पाथ राइट पाथ, AIBA राइट पाथ राइट पाथ राइट पाथ, AIBA लॉन्ग लिव AIBA लॉन्ग लिव 20 मार्च बैंक बंद, 20 मार्च बैंक बंद, 20 मार्च बैंक बंद, 20 मार्च बैंक बंद। हमारा यूनियन ऑफिस वापस करो, वापस करो, वापस करो, हमारा यूनियन ऑफिस वापस करो, वापस करो, वापस करो। कोई डिमांड रिक्रूटमेंट रिक्रूटमेंट रिक्रूटमेंट। यानंतर आपले वरिष्ठ नेते आदरणीय देविदास तुळजापूरकरजी इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आजच्या या आंदोलनात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे। कॉम्रेड देविदास आज 20 मार्च पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण संपावर गेलेलो आहोत। 20 मार्च या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। 20 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष केला होता। तो संघर्ष पाण्यासाठी नव्हता, तो मूलभूत हक्कासाठी होता। आणि आज बँक ऑफ महाराष्ट्रातले कर्मचारी जे रस्त्यावर आहेत ते कुठल्याही आर्थिक मागण्यांसाठी नाहीत, ते आपल्या हक्कांसाठी आहेत। अनेक वर्षाच्या लढाईतून आपण मिळवलेले हक्क जर बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापन हिसकावून घेणार असेल तर ते ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन कदापि खपून घेणार नाही, हा इशारा या 20 मार्चच्या संपाच्या निमित्ताने आपण देत आहोत। गेले 10 वर्ष झाले बँकेने डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या जागा भरल्या नाहीत। 10 वर्षात 1000 पेक्षा जास्त ब्रांचेस उघडल्या,
बँकेचा व्यवसाय दुपटीपेक्षा जास्त वाढला आणि कर्मचाऱ्यांची संख्या मात्र घटलेली आहे. त्यामुळे आपल्याला ताणतणावामध्ये काम करावं लागतं. हा नोकर भरतीचा प्रश्न हा उद्योग पातळीवर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननी घेतलाय, पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विशेषपणे आपण या आंदोलनाच्या निमित्ताने हा प्रश्न बँक व्यवस्थापनापुढे उपस्थित केलेला आहे. आता सुधीर पाटीलने सांगितलं अंतिम विजय आपला आहे. रिजनल लेबर कमिशनर पुढे 3 वेळा वाटाघाटी झाल्या. आपण अजून फक्त 1 दिवसाच्या संपावर जातोय. मधल्या काळात तुम्ही लढाऊ कॉम्रेड्सनी जी ताकद दाखवली त्याचा परिणाम म्हणून जे व्यवस्थापन 700 क्लार्कच्या रिक्रुटमेंटची भाषा करत होतं ते आता 1000 क्लार्क रिक्रुटमेंट करायला तयार झालं आहे. ही आपली विजयाची सुरुवात आहे. बँक व्यवस्थापनाने गेले 10 वर्ष झाले स्पेशल असिस्टंटच्या जागा भरल्या नाहीत. कालच्या रिजनल लेबर कमिशनरच्या कन्सिलेशन पुढे त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब स्पेशल असिस्टंटच्या जागा भरायला तयार आहोत. हाही आपला विजय आहे. पण जोपर्यंत नोकर भरतीच्या प्रश्नावर ठाम आणि ठोस काही आपल्याला ऑफर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागं घेणं हे कदापि शक्य नाही. त्यांनी 450 पीटीएसचा विषय सांगितला. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आज 800 ब्रँचेस मध्ये शिपाई नाहीत, टेम्पररी काम करतायत. स्वीपर केडर अबॉलिश केला. तिथे आउटसोर्स लोक काम करतायत. त्यांना सुट्टीचा पगार मिळत नाही, किमान वेतन मिळत नाही, कुठल्याही सवलती मिळत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे आंदोलन मागे घ्यायचं नाही. आज आपण 1 दिवसाच्या संपावर आहोत. बँकेच्या मॅनेजमेंटला जर असं वाटत असेल की संप झाला की संपलं, मी त्यांना ही या गेट मीटिंगच्या निमित्ताने सांगू इच्छितो. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननी महाराष्ट्र बँकेतल्या AIBAच्या युनिटला असं आश्वस्त केलेलं आहे की या संपानंतर जर बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाचे डोळे उघडले नाहीत तर येत्या काळामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन 4 लाख बँक कर्मचाऱ्यांची फौज आपल्या बरोबर मैदानात उतरल्याशिवाय राहणार. तुम्ही बघितलं असेल गेल्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन असो, AIB असो की बँक ऑफ इंडिया फेडरेशन असो, प्रत्येक बँकेमधल्या AIBA युनिटनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण या आंदोलनामध्ये आपण काही अव्वल दर्जाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की बँक ऑफ महाराष्ट्रातल्या 2ही अधिकारी संघटना, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर असोसिएशन आणि बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर ऑर्गनायझेशन या 2ही संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. दुर्दैवाने मुंबईतल्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेनेने आजच्या संपाला पाठिंबा दिला नाही. त्यांना कदाचित माहीत नसेल की जर उद्या क्लार्क आणि शिपायांची रिक्रुटमेंट झाली तर ती रिक्रुटमेंट मराठी माणसाची रिक्रुटमेंट होणार आहे. आजच्या संपाला ते विरोध करून मराठी माणसाच्या हिताच्या विरोधात उभे राहत आहेत ही जाणीव आपण त्यांना करून दिली पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे की या पुढच्या लढाईमध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल, नाही तर फक्त पुढारी राहतील आणि कोणी मेंबर त्यांच्या बरोबर राहणार नाही. त्यामुळं आपली ही लढाई सर्व संघटनांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुढे न्यायची आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामधले लढाऊ कॉम्रेड्स AIBAच्या मदतीने एक मोठं आव्हान बँक मॅनेजमेंट पुढे उभं करतील आणि शेवटी बँक मॅनेजमेंटला आपल्या पुढे नमावं लागेल, आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतील आणि हाच बँक ऑफ महाराष्ट्रातल्या AIBA चळवळीचा इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा करायची आहे. आज मुंबई काय, महाराष्ट्र काय, देशभरामध्ये बँकेच्या ब्रँचेस बंद झालेल्या आहेत. काही ठिकाणी मॅनेजरकडे चाव्या देऊन 1-2 एंट्रीज पास करून बँक चालू आहे हे रेकॉर्डवर दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण या बँकेतले कर्मचारी, अधिकारी, बँक ग्राहक हे चांगलं ओळखून आहेत की हा दिखावा आहे. बँक ग्राहकांनी अनेकांनी संपर्क साधून सांगितलं की खरं म्हणजे हा संप तुम्ही मागेच करायला पाहिजे होता, कारण कमी कर्मचारी संख्येचा जेवढा आपल्यावर परिणाम होतो
त्याच्यापेक्षा अधिक परिणाम बँक ग्राहकांवर होतोय. बँक ग्राहकांना अपेक्षित सेवा मिळत नाही. त्यामुळे बँक ग्राहकांना देखील बरोबर घेऊन आपल्याला हे आंदोलन पुढे न्यायचंय. मग सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि संप 100% यशस्वी केला त्याबद्दल जाहीर आभार मानतो. AIBH जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. AIBH जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.